नमस्कार, सी न्यूज़ भारत में आप सभी का स्वागत है। खबर कल्याण से है, जहां भारतीय इंग्लिश स्कूल जाने के लिए पालकों और विद्यार्थियों को प्रतिदिन कीचड़ और गंदगी से होकर गुजरना पड़ रहा था। इससे नाराज पालकों ने स्थानीय नेताओं से संपर्क किया और स्कूल प्रशासन से कई बार शिकायत भी की। आज भारतीय इंग्लिश स्कूल के प्रिंसिपल प्रभाकर जाधव ने सभी पालकों को एकत्रित होने के लिए कहा। इस दौरान महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जिला अध्यक्ष उल्हास भोईर और मनसे के कई पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित हुए। आपको बता दें कि एक बड़े मोर्चे का रूप ले चुका था। इस मौके पर उल्हास भोईर ने तुरंत महानगर पालिका के अधिकारियों से संपर्क किया और स्थानीय नागरिकों तथा बिल्डर की मदद से सड़क की मरम्मत का कार्य रुकवाया। वहीं इस कार्यवाही से प्रसन्न होकर स्कूल के पालकों ने मनसे जिलाध्यक्ष उल्हास भोईर का आभार व्यक्त किया। असं आहे की ह्या विभागामध्ये भारतीय इंग्लिश स्कूल आणि पोटे स्कूल असे दोन शाळा आहेत। या दोन शाळेचे विद्यार्थी जवळ 2 ते 2.5 हजार लोक आहेत। काही कारणास्तव ह्या जागे मालकांनी आणि बिल्डरनी हा रस्ता बंद केला होता आणि विद्यार्थ्यांना त्रास होईल असं त्यांनी कृत्य इथं केलं होतं। जेसीबी पूर्ण चिखल केला होता। त्यानंतर ह्या परिसरातील सगळे लोक माझ्याकडे आले। म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दरवाजा ठोकला आणि महाराष्ट्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे नो FIR फैसला ऑन द स्पॉट असा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुरुमंत्र आम्हाला साहेबांनी दिलेला आहे। तर आम्ही ताबडतोब आज या आंदोलनाचा इशारा दिला। त्याच्यानंतर बिल्डर ह्या विकासकांनी हा रस्ता जो खराब जे विद्यार्थी चिखलातून जात होते त्या तुम्ही बघा तुमच्या मागच्या साईडला पूर्ण रस्त्याचं काम चालू केलेलं आहे। त्यानंतर आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी इथं बोलवलं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कल्याण शहरामध्ये डेंग्यूचा प्रसार जास्त होतोय। आणि ह्या तुमच्या माझ्या उजव्या बाजूला बघा तिथं की हे पूर्ण डबकं साठलेलं आहे। म्हणून त्या आरोग्य अधिकारी येऊन आता इथं फवारणी वगैरे करून घेणार आहेत। त्यानंतर एवढंच नव्हता की बाजूला एक डीपी रस्ता आहे, तो डीपी रस्ता सुद्धा अल्टिमेट दिलेला आहे। या आठवड्याभरात जर डीपी रस्ता ओपन करून ह्या आमच्या नागरिकांना रस्ता सुरळीत करून दिला नाही तर ह्यापेक्षा सुद्धा उग्र आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेना केल्याशिवाय राहणार नाही। आज दादानी जे प्रयत्न केला रस्त्यासाठी आणि डीपी रोडसाठी तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि खरोखरच आम्ही खूपच आभार आहोत त्याच्यामुळे। कारण आता रस्त्याचं पण काम चालू झालेलं आहे आणि डीपी रोडसाठी सुद्धा पत्रव्यवहार वगैरे चालू केलेला आहे आणि दादांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर केलं पाहिजे। तर त्यामुळे खरोखर दादांचे खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र। या आम्ही ज्या परिसरात आलेल्या RTOच्या परिसरात त्या परिसरात 2 शाळा आहेत आणि त्यामध्ये 2 ते 2.5 हजार विद्यार्थी आहेत। एवढ्या दिवसामध्ये त्या 2-2.5 हजार विद्यार्थ्यांसाठी जायला यायला तिकडच्या एका स्थानिक लोकांनी त्यांच्या जागेतून प्रायव्हेट जागेतून जायला रस्ता दिला होता। पण ॲक्च्युली इथे डीपी रोड असताना सुद्धा त्या मुलांना इकडून जायला मिळत नाही। ती भिंत आहे, सुरक्षा भिंत घातलेली आहे, पण त्याच्यामध्ये डीपी रोड झालेला आहे। तर मला वाटतं महापालिकेने या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि तो डीपी रोड जो आहे तो मोकळा करून दिला पाहिजे। कारण विद्यार्थ्यांची असुविधा होते, विद्यार्थ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात वळून जावं लागते आणि ज्यांची जागा आहे त्यांनी आतापर्यंत जागा दिली हे खरं तर त्यांचं कौतुक करायला पाहिजे। पण तरीसुद्धा महापालिका जर झोपलेली असेल तर आम्हाला जागा करावं लागेल। आज आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष उल्हासदादा भोईर यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या नेतृत्वाखाली आज हा मोर्चा आणलेला आहे। महापालिकेला आणि आयुक्त साहेबांना विनंती आहे की याच्यावर लवकरात लवकर लक्ष घालावं आणि हा रोड डीपी रोड जो आहे तो मोकळा करून द्यावा। धन्यवाद। अल्पना गमरे आहे, अल्पना प्रमोद गमरे। तुमचा मुलगा शिकतो का? माझा मुलगा 3rd ला आहे, तो भारतीय हायस्कूल स्कूलमध्ये आहे। खूप वर्षापासून हा त्रास आहे आम्हाला। आमची मुलं पूर्ण चिखलामधून येतात जातात। प्लीज याच्यापुढे प्रशासकीय अधिकारी लक्ष द्यावे हीच आमच्याकडून विनंती आहे। जय महाराष्ट्र। आणि माझी मुलगी आता 3री पासून तिथं आहे आणि खायचा खूप त्रास आहे। तिथं कचराही सुद्धा टाकतात लोक, मेलेले कुत्रे वगैरे आणून टाकतात। रस्ता बिलकुल चालायला नाहीये। याचं काय होऊ शकत तर तुम्ही करू शकता प्लीज। कल्याण से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए आप जुड़े रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।